जय शिवराय मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपलं दुकान वगैरे उघडून झालं, साफसफाई करून झालेली आहे आणि मी नेहमीप्रमाणे बसलो होतो आणि थोडे कस्टमर कमी असल्यामुळे, तर शेतीची कामं असल्यामुळे कस्टमर थोडे कमी होते. आज आता एक काका आले, त्यांनी एक बोर्ड बनवायला दिला. मी खूप असा वेगळा अनुभव असतो की काही कंपन्यांचे बोर्ड कसे असतात ते जवळजवळ 2 ते 3 दिवस फक्त त्यांनी बोर्ड तो वापरला होता आणि तो पूर्ण जळून गेला होता. तर आपण आता त्यांना बोर्ड बनवून देत आहोत. पहा आपण कसा आता बोर्ड बनवतोय. तो आपल्याकडे आता रिपेरिंगसाठी बोर्ड आलेला आहे. हेवी बोर्ड आहे आणि आपण त्याला आता खोललेलं आहे आणि आता आपण त्याला पार्ट कनेक्शन बघूया कसं काय झालेलं आहे. आणि आपण पाहू शकता की त्याच्यावरती लोड जास्त असल्यामुळे ती वायर पूर्ण जळलेली आहे. पाहू शकता. आता आपल्याला सॉकेट पण बदलायला लागणार आणि काही बटणं खराब आहेत ते पण बदलायला लागणार आहेत. पाहू शकता की पूर्ण मेंट झालेली आहे. बोटीवरती मला वाटतं वापरतात जनरेटरसाठी, त्यामुळे सगळा बोर्डच जळलेला आहे. पाहू शकतो. तर पण आता त्यांना सगळे सॉकेट वगैरे सगळे नवीन टाकायला लागणार आहेत. सॉकेट नवीन टाकायला लागणार आहेत. बटणं काही जर खराब झाले ते टाकायला लागणार आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला बोर्ड बनवायला लागणार आहे. तर आता आपण हा बोर्ड बनवून देऊया त्यांना. वायर तुटलेली आहे. लोड जास्त असल्यामुळे तो सगळं बोर्ड खराब झालेला आहे पूर्ण. खेळून आलो पण त्याला फोन करून सांग, मला फोन करायला. पोरगी बाजू तो नाचत होता. बाकी मग 14ला गेला होता कॉलेजला. मग त्याचं नान सोडून ते पागल आहे. ते पागलसारखं ऐकत नाही, काही नाही. मग असं पस्तावलं होतं. आहे ना, तो स्क्रू आहे ना आतमध्ये याच्यात तुटला आहे. तो येस ना, ते तुटले तो. त्यामुळे मी काय म्हणतो, मोठी स्पिनर लागणार नाही ना? कुठली हो? मोठी मोठी येते ती. मोठी नाही लागणार. मोठी पण असते तुमची. जनरेटर नाही मोठी. जनरेटरला आहे ना ती. जनरेटरला हां. आणि आपल्याकडे आता बोर्ड रिपेरिंगला आणला होता. आता जर आपल्याला सर्व्हिस कशी वाटली, बोर्ड वगैरे बनवलं ते कसं वाटलं? ओके ना? तुम्ही कस्टमरला काय सांगाल की दुकानात आहे? नक्की. ओके ओके ओके. आपल्याला आवडलं ना? ओके 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 ओके. थँक्यू. काय काय वापरतो त्याच्यामध्ये? 6 सॉकेट, 4 स्विच. तुला मनाला वाटेल तर उद्याला तरी पण सुद्धा गडबड आहे. कसं लग्नाची सगळी गडबड होते ना. हां, माझ्या पण लग्नाची सगळी गडबड होती ना तयार. आता त्यामुळे जरा गडबड. मी मला कार्ड घेऊन ठेवा, मी तुम्हाला फोन करा. मला वेळ मिळाला ना तुम्ही कोणतरी पाठवे, पण तो व्यवस्थित माणूस असेल. बटणं घेऊन बघा. ते मला येऊन बघायला लागेल आधी नेमकं काय काय त्याच्यात. ओके ओके. हां, वामन अजवलकर म्हणून जरी मी नसलो तर वामन अजवलकर म्हणून घर उतरायचा. ओके ओके. तर मोबाईल देतो पूर्ण घरी हे करायचं. नाव कोण पण नाव सांगेल. वामन अजवलकर कोण पण सांगेल. नाव कोण पण झाले. हॅलो.
तुम्हाला हा चॅनल आपलं यूट्यूब चॅनल रोहित बारे इलेक्ट्रिकलचं नावाने दुकानाच्या नावाने त्याच्यावरती ना तुम्हाला ती व्हिडिओ दिसेल ती मी असे येतात ना आमचे वायरमॅन वगैरे त्यांना कसा रिव्ह्यू काय असतो ते सगळं दिसतं त्याच्यावरती. ओके तुम्हाला गडबड आहे म्हणून तर ते तुम्हाला मी व्हिडिओ पाठवली की तुम्हाला येते. माझा नंबर घेऊन ठेवा. हां तुमचा नंबर. ओके अशा प्रकारे आपण एक आता बोर्ड बनवून दिले काकांना आणि त्यांना खूप आवडलेलं आहे. तर बोर्ड तर काका घेऊन गेलेले आहेत रिक्षामध्ये कारण ते असतात तर बोटीवरती त्यांची बोट असते त्यामुळे ते आता बोटीवरती घेऊन गेलेले आहेत. त्यामुळे खूप छान वाटलं की लगेच तत्पर सर्व्हिस दिली ती. अशा प्रकारे आपल्याकडे कस्टमर येत असतात. तर आपण बघूया आता अजून दिवसभरात काय घडतं आहे ते. काही सगळे सॉकेट वगैरे बदललेले आहेत. सगळा पसारा पडलेला आहे तर सगळं आटकून घेऊया आपण फटाफट. तर आपल्याकडे बऱ्यापैकी असं थोडं सामान आलेलं आहे माल आले तो आपण जरा फोडून घेऊया. हे सगळं तर डिस्पॅच करूया. नेमकं आता पार्सलमध्ये काय काय आलेले शकता थोडं फोडलेलं आहे. त्यामध्ये गेट लॅम्पचे बेस आलेले आहेत इन्सुलेशन टेप आलेली आहे रॉक्सीचे थर्मोस्टेट आलेले आहेत. आपण आता सगळं नंबर मार्किंग वगैरे करून घेऊया सगळं ते जागेवर टाकूया. त्याचप्रमाणे इकडे क्रॉम्प्टनचे फॅन आलेले आहेत आणि तिकडे गेट लॅम्प आलेले आहेत. जर कोणाला गेट लॅम्प वगैरे लागले तर आपल्याला सांगा आपण ऑर्डरप्रमाणे मागवून देऊ शकतो किंवा आपल्याकडे अवेलेबल स्टॉक असतो. प्रकारे आपण आता सगळं ते डिस्पॅच करूया सगळं फोडून घेऊया. थोड्या वेळाने जरा कंटाळ होतो आणि आता मित्र आलेला आहे जरा गप्पा टप्पा चालू आहे आमच्या. त्यांनी स्लीव घेतला नाही तोरणांसाठी मस्त वेगळी काय ना काय चालूच असतं आमचं. टप्पा झालेला असेल हा चौरस टप्पा आहे आणि मी जर टप्पा होऊन नंतर जी वायरिंग इकडनं काढली मग इकडनं जर वायर साईडला येते मग ती नंतर घुसवणार कुठून कोण उचलला पाहिजे म्हणून साईडला होल पाहिजे. म्हणून ते साईडला होल असेल ना तर एक नंबर तू घुसवली की आली. आता फक्त रिटर्न जातं ना पार्सल. टप्पा जेव्हा बनवताना जर मधून जर पाईप काढलेला असेल तर ठीक आहे बाबा ती वायर ह्याच्यात घुसवली तर परफेक्ट बसेल वायर चमटणार नाही. पण जर टप्पा जरी असेल तर नंतर आपण शक्यतो काय नंतरच जातो गेटला तेव्हा काय करणार त्याच्यामुळे साईडला होल पाहिजे आज चुकीचं आहे. ओके